उपस्थित सज्जन आणि मौल्यांनो, हे रोहितदादा पवार आणि तुपकर साहेबांनी जे आपल्या सर्वांसाठी आंदोलन केलं त्याला काही नालायक राजकीय स्टंट म्हणतात. पण सगळे शेतकरी, आज मी माय वडील दुष्काळाचं चिन्ह दिसल्यावर पावसानं दडी मारल्यावर उपवास धरत होते 5 दिवसाचा. आज माझा सुद्धा 5वा दिवस आहे उपवासाचा. कारण दुष्काळ पडू नये, दुष्काळ पडू नये व या नरेंद्र आणि देवेंद्रांना शेतकऱ्याची कर्जमाफी श्रीकृष्ण भगवंतानं यांना सद्बुद्धी देव कर्जमाफी करण्याची, यासाठी मी उपवास धरला. कारण राज्यात दुष्काळ चालू असताना, दुष्काळाचं चिन्ह असताना, कर्जमाफीसाठी आंदोलन चालू असताना खासदाराची पळवापळवी होते. हे म्हणतात आम्ही धार्मिक आहे, जय जय रामकृष्ण हरी नामची पळवापळवी बरी. मला हे कळत नाही की सरकार बनलेलं असताना, यांच्याकडे बहुमत असताना पळवापळवी कशासाठी. पण पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझ्या. यायला तोडा झोडा राज्य करा, जे इंग्रजांनी गोष्ट अंमलात आणली होती तसं हे राज्य करायला लागले. पण बाबा हो, तुमच्यात अध्यात्माची कमी आहे. तुम्ही ते 500-600 खासदार पळवसाल, पण जनतेला पळवू शकत नाही. पुन्हा मुख्यमंत्री साहेब, तुमच्यात अध्यात्माची कमी आहे. आता तुम्ही आषाढीला जाल त्यावेळेस विठ्ठलाला काय सांगसाल आणि विठ्ठल तुम्हाला काय म्हणाल मी सांगतो. कारण आषाढीला तुमच्या शूटाबुटातले कर्मचारी जुती धोती चांगले VIP कपडे घातलेले व्यापारी पायी जात नाही, तर आमचा शेतकरी जातो आणि त्या दिंडीतला प्रत्येक शेतकरी हा अभंग म्हणल्याशिवाय राहत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि जर तुम्ही कर्जमाफीचे निकष तरी किती कसे लावले पहा ना. 99% कर्जमाफीचा फायदा महात्मा फुले कर्जमाफीचा लाभ 90% लोकांनी घेतला आणि 10% रेग्युलर आहे, म्हणजे झाले 100%. तुम्ही प्रत्येकाला फक्त 50,000 देण्याची प्लॅन करायला लागले. तुम्हाला कर्जमाफी करायची नाही तर फक्त 50 टिकल्या शेतकऱ्याच्या हातावर द्यायचा हा तुमचा उद्देश आहे. पण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, याचं तुम्ही आचरण न करता आषाढीच्या विठ्ठलाला जर पूजा करायला गेले विठ्ठलाची, तर तू विठ्ठल तुम्हाला काय म्हणाल आणि ते वारकऱ्याचा आत्मा तुम्हाला काय टळटळात देईल याचं भान तुम्ही ठेवा. आपल्या गीतेत सांगितलं की सत्कर्म करणारा, आपल्या गीतेत सांगितलं की सत्कर्म करणारा कधीच अधोगतीला जात नाही. तुमचं प्लेन क्रॅश होताना, तुमचं सरकार पडताना, तुम्ही परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. विजय थलपती सारखं एखादं पोरग येऊन तुमची हकालपट्टी करून तुमची सरकार उलथून टाकण्याची ताकद परमेश्वर एखाद्या लेकराला देऊन टाकेल असं मानू नका. कारण परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. मुस्लिम बांधव म्हणतात, आमचे मुस्लिम बांधव म्हणतात की दवा से ज्यादा दुआ काम करती है. दवा से ज्यादा दुआ काम करती है. तो मुख्यमंत्री साहब, हमारे किसानों की दुआ बद्दुआ आप मत लीजिए. आप हमारी, क्योंकि आपका प्लेन क्रैश नहीं होगा और आपका सरकार भी नहीं जाएगा हमारी दुआ से, तो हमारी बद्दुआ किसानों की आप मत लीजिए. तुपकर साहब, रोहित पवार के साथ सभी किसान भाइयों का आप कहना सुनिए. हे मी तुम्हाला हिंदीत सांगतो. कारण रविकांत तुपकरला राजकारणी स्टंट मारणारा म्हणतात. मी रविकांत तुपकर साहेबांना ओळखतो. ज्यावेळेस माझे दोन्ही मुलं IIT NIT कॉलेजला लागण्याचं त्यांनी जी बातमी
वर्तमानपत्रात वाचली, स्वतःहून मला म्हणाले की तुमच्या घरी तुमच्या मुलांचा सत्कार करण्यासाठी मी येणार. बाकी कोणाचा कॉल आला नव्हता, बाकी हे बोलावल्यावर आले, पण स्वतःहून येणारा एकच माणूस रविकांत भाऊ तुपकर, आमच्या जिल्ह्याचे शेतकरी नेते. म्हणून त्यांचं म्हणणं तुम्ही ऐका आणि कर्जमाफीतल्या अटी काढून सरसगट कर्जमाफी द्या. ही मुख्यमंत्री साहेब, आज मला 5वा उपवास, मी जास्त बोलणार नाही. आणि शेतकरी सगळ्यावर उपासमारीची पाळी आली, कोणाचा खताबियाचा अजून मिळ नाही. म्हणून तुम्ही कर्जमाफी केली पाहिजे. आणि कर्जमाफीशिवाय तुम्ही विठ्ठलाच्या पूजेला जाऊ नका, कारण विठ्ठल तुमच्यावर प्रसन्न राहणार नाही. आणि जे वारकरी जातील ते पण तुम्हाला बददुआ दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमच्या एकाच्या निर्णयाने तुमच्या एकट्याच्या निर्णयाने सगळ्या लाखो घरात जर सुख शांती येत असेल तर नक्की करा. तुमच्या खिशातून कर्जमाफी करायची नाही, तर देशाच्या पैशातून करायची, एवढंही तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.